हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी या लाईव्ह लेक्चरमध्ये सॉरी हे लाईव्ह लेक्चर नाहीये, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2024-25 यावर आधारित IMP 25 प्रश्न पाहणार आहोत. आणि हा आपला 17वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 16 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये BMC या नावाने एक प्लेलिस्ट आहे. त्या BMC प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहता येतील. आणि या सर्व व्हिडिओच्या ज्या PDF आहेत त्या कुठे मिळतील, तर BMC टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये ही TCS पॅटर्न नुसार आहे. त्यामध्ये एकूण 10 टेस्ट आहेत. आणि TCS ॲक्चुअल मध्ये जसे ऑनलाईन पेपर घेतं ना, तशाच पेपर तुम्हाला 10 याच्यामध्ये सोडवता येतील. आणि याच्यामध्ये पहिला पेपर फ्री आहे, तो सोडून पहा. तो आवडला तर मग उर्वरित टेस्ट तुम्ही विकत घ्या. या 10 टेस्ट शिवाय हे जे 17 व्हिडिओ आपले झालेले आहेत, या म्हणजे एका व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आहेत. असे 25 पेपरच्या PDF सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. शिवाय मुंबई शहराची माहिती सुद्धा यामध्ये दिलेली आहे. तर ही BMC टेस्ट कुठे मिळेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी पहा, प्रश्नपत्रिका 17वी आहे ही आपली. पहिला प्रश्न आहे, 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कधी सादर केला आहे? तर 2024-25 या वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे ना, तो 2 फेब्रुवारी 2024 या तारखेला सादर केलेला आहे. आता मुळामध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय माहिती आहे का? तर कुठली शासकीय संस्था असेल, मग ते राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, ते पुढील वर्षी किंवा येत्या वर्षामध्ये अ, कुठून म्हणजे किती रुपये खर्च होणार आहे, किती रुपये उत्पन्न होणार आहे, उत्पन्न कुठून कुठून होणार, खर्च कुठून कुठून होणार, कुठे कुठे होणार, कर्ज किती आहे, त्याचं परतफेड किती करावी लागणार आहे, विकास कामं कोणकोणती करायची, याचा एक अंदाज बांधतं. आणि त्यालाच आपण वार्षिक अंदाजपत्रक किंवा वार्षिक अर्थसंकल्प आपण म्हणत असतो. आता पुढचा प्रश्न आहे, 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर 2024-25 या वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे ना, तो इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. आता त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला हा 2 फेब्रुवारी 2024 या तारखेला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यावेळेला ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. पण आता ते नाहीयेत. आता भूषण गगरानी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. परंतु तत्कालीन आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 2024-25 चा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. BMCने 2024-25 साठी किती कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे? तर BMCनं ना 2024-25 साठी 59,954.75 कोटी रुपयाचं जे बजेट आहे ते सादर केलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, एकच सेकंद द्या मला. पुढचा प्रश्न आहे, 2023-24च्या BMCच्या अर्थसंकल्पापेक्षा 2024-25चा अर्थसंकल्प किती टक्क्यांनी जास्त आहे? म्हणजे मागच्या वर्षीचा जो त्यांचा अर्थसंकल्प होता त्यापेक्षा आत्ताचा अर्थसंकल्प किती टक्क्यांनी जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे 10.50%. आता हे जास्त म्हणजे काय? तर त्यावेळेस जी रक्कम होती त्या रकमेपेक्षा 10.50% रक्कम या अर्थसंकल्पामध्ये जास्त आहे. म्हणून त्याला 10.5% जास्त आहे असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढे आहे 5वा प्रश्न. BMCने 2024-25च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी किती टक्के रक्कम दिली आहे? तर BMCने 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये ना आरोग्यासाठी फक्त 12% रक्कम दिलेली आहे. म्हणजे भरपूर झाली 12% म्हणजे. त्याच्या पुढे BMCच्या 2023-24च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या क्लीन एअर मुंबई उपक्रमात वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी किती चरण धोरण समाविष्ट आहे? म्हणजे किती पायऱ्यांचं धोरण समाविष्ट आहे? तर त्याचं उत्तर आहे 7 चरण धोरण समाविष्ट आहे. म्हणजे ते 7 प्रकारचे उपाय करायचे. कशासाठी? क्लीन एअर मुंबई होण्यासाठी, म्हणजे मुंबईचं जे वायू प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी, असा त्याचा अर्थ होतो.
7 उपाययोजना करायच्या असं पण त्याला म्हणू शकतो आपण. BMCने हवामान बजेट आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी काय सुरू करणार आहे? तर BMC हवामान बजेट आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी BMC ड्रीम बजेट बुक हे सुरू करणार आहे. तर BMC ड्रीम बजेट बुक हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता, BMC ड्रीम बजेट बुक मध्ये कोणता उपक्रम आहे? आता हे जे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे ग्रीन बजेट बुक आहे. आता हे जे ग्रीन बजेट बुक आहे ना, याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम आहेत म्हणजे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी? एक आहे हिरवीगार बाग विकसित करणे, म्हणजे यामध्ये जर झाडं वगैरे लावली तर आपोआप ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. त्यानंतर अक्षय संकरित ऊर्जा वापरणे, म्हणजे आपण जी काही ऊर्जा वापरतो ती अक्षय स्वरूपाची असावी. त्याच्यानंतर कचरा ते ऊर्जा संयंत्रे, म्हणजे कचऱ्यापासून संयंत्रांचा वापर करून ऊर्जा निर्माण करणे. त्याच्यामध्ये मग ते जैव CNG असेल किंवा इतरही कुठली ऊर्जा निर्माण करणं. आणि हे म्हणून याचं उत्तर काय आहे? वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे की BMC ग्रीन बजेट बुक मध्ये हे उपक्रम केले जाणार आहेत. त्याच्या पुढे आता मुख्यमंत्री स्वच्छता कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? तर मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाची सुरुवात ही डिसेंबर 2023 मध्ये झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल पहा की आपले जे एकनाथजी शिंदे आहेत मुख्यमंत्री असताना, आता तेच आहेत आज तरी, तर पण बदलणार आहेत आता 5 डिसेंबरला. तर मुख्यमंत्री असताना रोडवर स्वच्छता करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत होते पहा. तर ते सखोल स्वच्छता, मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गतच ते स्वतः सकाळी सकाळी रस्ते वगैरे साफ करताना आपल्याला दिसायचे. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता 10वा प्रश्न. तर 10वा प्रश्न आहे, मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोणती कार्यप्रणाली विकसित केली आहे? आता हा जो मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रम आहे ना, तो यशस्वी होण्यासाठी ना मुंबई महानगरपालिकेने एक कार्यप्रणाली विकसित केलेली आहे. ती आहे 61 गुणांची मानक कार्यप्रणाली, हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. ही सर्व माहिती वार्षिक अंदाजपत्रकामध्ये त्यांनी दिलेली आहे बरं का, तिथूनच मी माहिती घेतली. मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन कधी सुरू झाली? तर मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन 7 जून 2023 या तारखेला सुरू झाली. म्हणजे मुंबईमध्ये जर कुठं गलिच्छ वगैरेपणा दिसला की लगेच त्या हेल्पलाईनवर फोन करून सांगायचं. मग ते लोक तिथे येऊन स्वच्छता करतात आणि फोन जरी नाही केला तरी त्यांचं मॉनिटरिंग सुरूच असतं. जिथं कुठं गलिच्छपणा असेल, कचरा असेल, तो लगेच साफसफाई करणे असा त्याचा हेतू आहे. तर 7 जून 2023 ला मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन सुरू झालेली आहे. अजून आपल्याला 14 प्रश्न पाहायचे, पण त्याच्या आधी छोटीशी जाहिरात की जर तुम्हाला BMC टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC टेस्ट सिरीज विकत घ्या. TCS पॅटर्न नुसार ह्या टेस्ट दिल्यात. 10 टेस्ट ऑनलाईन पेपर जसे होणार आहेत ना ऍक्च्युअल, तसेच 10 पेपर तुम्हाला भेटतील. प्लस हे जे 17 व्हिडिओ झालेले आहेत, एका व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आहेत. 617 PDF 25 प्रश्नांच्या 25 गुणिले 17 करा, मग किती प्रश्न होतात ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मुंबई शहराची इतर माहिती सुद्धा यामध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कोठे लागू होणार आहे? आता याच्यामध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे. प्रिस्क्रिप्शन, हे प्रिस्क्रिप्शन कशाचं असतं? तर डॉक्टर आपल्याला जे औषधं लिहून देतात की नाही त्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो. व मुख्यमंत्री झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कोठे लागू होणार आहे? तर मुंबईमधील रुग्णालयामध्ये लागू होणार आहे. आता झिरो प्रिस्क्रिप्शन याचा अर्थ काय? तर जे रुग्ण आहेत त्यांना मेडिकल मधून औषधं आणायची गरज नाही. तुम्ही सरकारी दवाखान्यात गेला तर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलंच जाणार नाही. त्या दवाखान्यामध्येच त्या आजारावरची औषधं सुद्धा मिळतील. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे उपचार आणि औषधं दोन्ही दवाखान्यातच. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटचे नाव काय आहे? तर हे क्रॉफर्ड मार्केट प्रसिद्ध आहे बरं का मुंबईमध्ये. तर मुंबईमधील जे क्रॉफर्ड मार्केट आहे ना त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, असं त्याचं नाव आहे. हे त्याचं उत्तर आहे, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट. मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला कोणाचे नाव दिले आहे? तर मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव दिलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे हे एकनाथराव शिंदे, म्हणजे आताचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांचे
राजकीय गुरु आहेत? हा प्रश्न TCS न कुठल्या तरी एका पेपरमध्ये विचारलेला आहे की एकनाथ शिंदेचे राजकीय गुरु कोण? तर धर्मवीर आनंद दिघे. त्याचा पुढचा प्रश्न आहे आता, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत किती वर्षांवरील दिव्यांगांना आर्थिक सहाय्य दिले जाते? तर ही जी योजना आहे ना त्याच्यामध्ये 18 वर्षांवरील दिव्यांगांना आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 18 वर्षावरील दिव्यांगांना आर्थिक सहाय्य दिले जातं. मुंबईच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार 1600 बचत गटांना प्रत्येकी किती लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे? हा जो 2024-25 चा अर्थसंकल्प आहे, त्या अर्थसंकल्पानुसार 1600 म्हणजे मुंबईमधील 1600 बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. म्हणजे एका बचत गटाला 1 लाख रुपये असं 1600 बचत गटांना ते प्रत्येकी 1 लाख रुपये वितरित केले जाणार आहेत. त्याचा पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील किती झोनमध्ये विरंगुळा केंद्रे उभारण्याची योजना आहे? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील 7 झोनमध्ये 17 नाही हा 7 झोनमध्ये विरंगुळा केंद्रे उभारण्याची योजना आहे आणि हे 2024-25 च्या अंदाजपत्रकामध्ये याची तरतूद केली बरं का की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील 7 झोनमध्ये विरंगुळा केंद्रे उभारण्यात यावीत. आता ज्येष्ठ नागरिक रिटायर झालेले असतात, घरी बसून कंटाळा येतो. मग विरंगुळा केंद्र असतील तर सगळे समवयस्क सोबत असतील तर वेगवेगळे बैठे गेम खेळणे, इकडच्या तिकडच्या गप्पा मारणे, त्यांचा विरंगुळा होईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था असणार आहे. आता विरंगुळा म्हणजे काय, इतरही सोयी सुविधा असण्याचा अर्थ काढू, ज्या सकारात्मक आहेत त्याच, नाहीतर म्हणाल बाटलीची याची व्यवस्था, तसं नाही. या वर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर यावर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. की मुंबईमधील महिलांची सुरक्षाचं जे अभियान आहे त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापुढे पहा, मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्या जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हबचा प्रस्ताव दिला आहे? तर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी न दहिसर आणि मानखुर्द हे जे 2 जकात नाके आहेत त्यांच्या जागेवर वाहतूक व्यावसायिक हबचा प्रस्ताव दिला आहे. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे मॉल उभे करणे, विरंगुळ्याचं साधनं उभी करणे असं आहे. आता जकात नाका म्हणजे काय, तो पूर्वी म्हणजे व्हॅटच्या आधी, आता तर GST आहे, पण जे महानगरपालिका होत्या ना त्या महानगरपालिकेची हद्द जिथून सुरू व्हायची त्या हद्दीवर असे जकात नाके असायचे आणि मग त्या महानगरपालिकेच्या हद्दीत जे माल वाहतूक असते त्या वाहनांना तिथं जकात नाक्यावर थांबवलं जायचं आणि त्यांच्या गाडीत जो काही माल असेल त्याचा जकात ठरलेला असायचा प्रत्येक मालाचा, त्यानुसार ती जकात भरावी लागायची आणि नंतरच त्या वाहनाला त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रवेश दिला जायचा. तर त्याला जकात नाका म्हणायचा. पण आता हा जकात लावल्याच जात नाही, त्यामुळे आता हे जकात नाके सुद्धा बंद झालेत. मग तिथं मोठमोठ्या मोकळ्या जागा आहेत तर त्याचा हा व्यावसायिक हब म्हणून विकास केला जाणार आहे, असा तो प्रस्ताव आहे या 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे. 2024-25 च्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने कशावर भर देण्यात आला आहे? तर हा जो 2024-25 चा जो महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे त्यामध्ये आरोग्यावर भर दिलेला आहे. आपण पाहिलं 12% खर्च. त्याच्यानंतर पायाभूत सुविधेवर भर दिलेला आहे. स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. तर कशावर भर दिलेला आहे? आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण या गोष्टींवर भर दिलेला आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजे त्याच्या आधी विठ्ठल जोशी ॲपमध्ये BMC ई बुक आहे, तसंच BMC टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. चला पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे, अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्टला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्टला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या प्रोजेक्टचं नावच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्ट असं त्याचं नाव आहे. आता अर्बन म्हणजे शहरी भाग, तर शहरी भाग हिरवा करण्यासाठी
म्हणजे शहरी भागामध्ये झाडं लावण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भारतातील किती राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे? तर आपला जो मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे ना, तो भारतातील 8 राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा जास्त आहे. आता ती 8 राज्य कोणकोणती आहेत माहिती आहे का? 8 राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा म्हणजे 8 मिळून नाही बरं का. अशी 8 राज्य आहेत, की ते राज्य आपापल्या राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतं. तर त्या प्रत्येक राज्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जास्त आहे. तर त्याच्यामध्ये ती राज्य आहेत पहा, सिक्कीम, मिझोराम, मेघालय, गोवा, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि झारखंड. ही 8 राज्य आहेत. ही 8 राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जास्त आहे. म्हणजे आर्थिक तरतुदी त्याच्या जास्त असतात. मुंबईत कचऱ्यापासून बायो सीएनजी प्लांट कुठे उभारण्यात येणार आहे? तर या 2024-25 चा मुंबईचा जो अर्थसंकल्प आहे, त्यामध्ये त्याची तरतूद आहे की देपनार डम्पिंग ग्राउंड, बहुतेक ते देवनार असेल. तर देपनार किंवा देवनार डम्पिंग ग्राउंडवर बायो सीएनजी प्लांट उभारण्यात येणार आहे. आणि या डम्पिंग ग्राउंड म्हणजे जिथं कचरा टाकला जातो त्याला आपण डम्पिंग ग्राउंड असं म्हणतो. मग तिथला जो कचरा आहे, ओला कचरा वगैरे, त्यापासून तो बायो सीएनजी तयार केला जाणार आहे. त्याच्यानंतरच आहे स्टार्टअप प्रोक्युरमेंट पॉलिसी स्वीकारणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर स्टार्टअप प्रोक्युरमेंट पॉलिसी स्वीकारणारी भारतातील पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. हे त्याचं उत्तर आहे, मुंबई महानगरपालिका. मुंबई उद्यान विभाग किती लाख बांबू रोपे लावण्यासाठी ठिकाणे शोधत आहे? तर या अर्थसंकल्पामध्ये ना अशी तरतूद केलेली आहे की मुंबई शहरात मुंबई उद्यान विभागामार्फत 5 लाख बांबूंची लागवड मुंबई शहरात केली जाणार आहे. तर 5 लाख हे त्याचं उत्तर आहे. तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. मी या व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही तुम्हाला. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बीएमसी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ती विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे. तसंच बीएमसी ई बुक सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हे 17 व्हिडिओचे पीडीएफ पण आहेत. प्लस मुंबई शहराची इतर माहिती सुद्धा यामध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.